शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होताना पाहायला मिळतो आहे लातूरमध्ये. आपण जर पाहिलं तर लातूर कळंब रस्ता अडवत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलेलं आहे, रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. सातत्यानं आंदोलनं जी आहेत ती शक्तीपीठ महामार्गामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा होतो आहे. साधारणतः 22 गावातले शेतकरी जे आहेत ते शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होत आहेत. शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं आहे. मला सांगा काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, कारण हा शेतकऱ्याच्या मनगुटीवरून जातो हा शक्तीपीठ आणि शेतकरी सर्व देशोधडीला जातात. इथं पूर्ण 80% शेतकरी भूमिहीन होतात, म्हणजे पूर्ण जमीनच संपून जाते. त्यांनी करायचं काय, जगायचं कसं? आणि सरकारचे पैसे तुटपुंजे सरकारचे पैसे घेऊन करणार काय? त्याच्यामुळं आमची जमीन आमच्या बापदादाची वडलोपार्जित आमची जमीन आहे. आमची जमीन आम्हाला पाहिजे, आम्हाला शक्तीपीठ नको आहे. किती गावांमधले शेतकरी जे आहेत ते बाधित होत आहेत? जवळपास 22 गावातले शक्तीपीठ महामार्गामध्ये शेतकरी बाधित होत आहेत. नुसते बाधित होणारे शेतकरीच बघू नका, तर या परिसरामध्ये हा महामार्ग झाल्यानंतर इथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जमिनी ह्या मोठ्या प्रमाणात नष्ट होणार, नुकसानीत होणार आहेत. मांजरा डावा कालवा आणि मांजरा उजवा कालवा या 2 कालव्याखाली बागायती क्षेत्र ते पूर्ण नष्ट होणार आहे. सगळ्या सुपीक जमिनी आहेत. याची निवेदन आम्ही अनेक वेळा सरकारला दिलेले आहेत, त्याचा रिप्लाय अद्यापपर्यंत आलेला नाही. आणि सध्या बेकायदेशीर मोजणीचा प्रकार चालू आहे. ती पोलीस बळाचा वापर करून आमच्यावरती अत्याचार केला जातोय. आता लुटारूंपासून मवाली लोकांपासून आम्हाला भीती राहिलेली नाही, आम्हाला सरकारच्या अधिकाऱ्यांपासून आणि पोलिसांपासून भीती निर्माण झालेली आहे. आमच्यातल्या अनेक शेतकऱ्यांना व्यवस्थित झोप लागत नाही. कालच्या परभणी येथे झालेल्या घटनेचा पोलीस बळाचा वापर करून देखील जे आहे ते अधिग्रहण करण्याचा प्रयत्न होतोय. मला सांगा काय भूमिका असणार आहे तुमची शेतकऱ्यांची संघटना म्हणून? मी काल जी परभणीमध्ये महिलावर लाठीचार्ज चालवला, त्यांच्या साड्या ओढल्या, त्यांचे मंगळसूत्र वडावडी केलेली आहे, त्याचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. परभणीचे शेतकरी असेल, अगर किंवा लातूर जिल्ह्यातला असेल किंवा 12 जिल्ह्यामधले सगळे शेतकरी असतील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पहिल्यापासून भूमिका आहे की हे शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस साहेब एवढा अट्टास कशासाठी? ह्याच्यात काहीतरी गोड बंगाल लपलेला आहे आणि शेतकऱ्यावर तुम्ही अत्याचार करता. स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरची लढाई लढायला तयार आहे. असे अनेक शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना म्हणजे शक्तीपीठ झाल्यानंतर शेतीही कसता येणार नाही आणि शेतातून गावात जायला सुद्धा रस्ता होणार नाही. काय अवस्था झाली? शेती हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्यामुळे आमच्या शेतीचे 2 भाग व्हायले. बरेच शेतकरी तर उद्ध्वस्तच व्हायले, पण ज्याची काही जाते ती अर्धी जमीन राहते. त्या जमिनीत पलीकडे जाण्यासाठी त्याला रस्ता राहणार नाही, जमीन पलीकडे कसता येणार नाही. आणि शिवाय कॅनेलवरून जे आमच्या पाईपलाईन केलेल्या आहेत त्या पाईपलाईन डॅमेज होणार, त्याच्यामुळे पलीकडची शेती आमची कोरडवाहू होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला शक्तीपीठ महामार्ग आमचा कडाडून विरोध आहे. सरकार ऐकायला तयार नाही. सातत्यानं शेतकऱ्यांची आंदोलनं जे होत आहेत, परंतु सरकार जे आहे ते गांभीर्यानं घ्यायला तयार नाही. सरकारचा का हट्टास आहे ते समजत नाही, कारण शक्तीपीठ महामार्गाची 3ऱ्यांदा 4थ्यांदा मोजणी करत आहेत. शेतकऱ्यांनी पैसे भरून मोजणी मागितली तर 2-2 वर्ष मोजणी मिळत नाही. आणि शेतकऱ्याचा विरोध असताना काय एवढा अट्टास करत आहेत, ह्याच्यात काहीतरी गोड बंगाल आहे. जिथं शक्तीपीठ महामार्गामध्ये खऱ्या अर्थानं जे काही इलेक्ट्रो बॉन्ड आहेत त्याच्याकडे शक्तीपीठ मार्ग उंगली निर्देश करते का? शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवायचा गाढवाचा आणि आपले जुळी भरायची हा जी प्रकार सरकार करत आहे त्यामध्ये मुख्यमंत्री फार जबाबदार आहेत. आणि मुख्यमंत्र्याचा हा अट्टास शक्तीपीठाचा आहे, जो शक्तीपीठ कुठल्याच दृष्टीनं विकासाला तारक नाही तर शेतकऱ्यांच्या हिताला मारक आहे. अशा शक्तीपीठाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शक्तीपीठाला लातूरमध्ये कडाडून विरोध होताना आपला पाहायला मिळतो आहे. सातत्यानं शेतकऱ्यांची आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत. महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.